हाय हॅलो नमस्कार, मी सारिका पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? सकाळी सकाळी मी मस्त व्हिडिओची इथे सुरुवात केलेली आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत आता वाळवणीचे पदार्थ काही करणार आहे तोपर्यंत शेअर करूया। आणि तर माझं बेड आवरायचं राहिलेलं होतं जे की मी आवरून घेत आहे। आणि कसं ना एकदा ते वाळवणाचे पदार्थ सुरू करायला गेलं की मग नंतर खूप उशीर होतो आणि मग हे जे काही कामं राहिलेले तसेच राहून जातात, मग नंतर खूप कंटाळा येतो। आणि म्हटलं चला हे कामं झाली म्हणजे आपल्याला त्या वाळवणाच्या पदार्थासाठी वेळ देता येतो। आता मला रेसिपी बनवायची आहे पापडाची, साबुदाण्याची पापड, जे की म्हटलं चला तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करूया जेणेकरून तुम्हालाही मदत होईल। आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग तुम्हाला आता मी सांगणार आहे की रेसिपी कशी करायची काय नाही। त्यामुळं अगदी साधी सोपी आहे आणि मी पण पहिल्यांदाच केली, त्यामुळं मला गेल्या वर्षी एक व्हिडिओ मी टाकलेला होता साबुदाणे आणि बटाट्याचा, त्यामुळं आता प्लेन साबुदाण्याचेच पापड करणार आहे आणि ते कसे करायचे काय नाही तुमच्यासोबत शेअर करते। आणि ही बघा ही छोटीशी वाकळणं मी माझ्या मुलांसाठी शिवलेली आहे हातावर। कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। कोणतीही रेसिपी बनवत असताना त्याचं अगोदरनं परफेक्ट प्रमाण आपल्याला माहिती पाहिजे, तरच ती कोणतीही रेसिपी म्हणा एकदम छान परफेक्ट येते। तर मी पहिल्यांदा बनवते हे म्हणून मला मी परफेक्टच घेणार आहे प्रमाण। तर 2 ग्लास इथं मी तांदूळ साबुदाणा घेतलेला आहे। कारण आता कसं होतं माहिती आहे का, पापड तांदळाचे हे म्हटलं ना ते तोंडामध्ये शब्द येतातच। तर इथे साबुदाणे घेतलेला आहे 2 ग्लास साबुदाणा। आता ह्याला रात्रभर मी आता भिजवत ठेवणार आहे, एकदम छान फुलतो। त्यामुळे तुम्ही रात्रीलाच हे काम करून ठेवायचं आहे। तर पाणी टाकून घेते, आधी स्वच्छ धुवून घेणार आहे, नंतर याला छान असं पाणी टाकून झाकून ठेवणार आहे। तर सकाळी सकाळी खूप छान फुलतो, त्यामुळे तुम्हाला सकाळी हे करायची गरज नाही, कारण सकाळी आपल्याला लगेच पापड घालण्याला तयार होतात। चला आता दुसऱ्या दिवशी ना व्हिडिओ मी सुरुवात करते। आता सकाळी सकाळी ना मी बघते आता साबुदाणा छान फुललेला आहे आणि नंतर हे बघा कसं झालेलं आहे बघा, कारण इतका छान सॉफ्ट झालेला आहे ना, नंतर आपल्याला एकदम ट्रान्सपरंट होतो। तर साबुदाणा व्यवस्थित भिजला नाही तर खूप चिकट चिकट होऊन जातो, त्यामुळं अगोदर भिजवून ठेवायचं छान। आता एक मोठं मी पातेलं घेतलेलं आहे। आता जेवढं 2 ग्लास साबुदाणा घेतला ना त्याचे 5 ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर जास्तच पातळ हवे असतील तर 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास तुम्ही थोडं एक्स्ट्राही टाकू शकता, पण मी परफेक्ट प्रमाण सांगत आहे त्यामुळं तुम्ही असं वापरलं तरी चालेल। किंवा तुम्हाला साबुदाणा दुप्पट हवा असं घ्यायचा असेल 4 ग्लास तर तुम्ही त्याचं प्रमाण पाण्याचं दुप्पट करू शकता। आता याच्यामध्ये ना मी अर्धा चमच्यानं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तर जो साबुदाणा आपल्याला भिजलेला आहे ना तो आता मस्त थोडं थोडं टाकून आता पळीनं हलवून घ्यायचा आहे आणि याला आता एक सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे बरं का। आता थोडं जरी आपण थोडं साईडला गेलो ना हे बुडाशी लागू शकतं आणि त्यामुळं आता आपल्याला हे इथंच थांबून ना छानपैकी आता ह्याला हलवून शिजवून घ्यायचं आहे। आणि जास्त वेळ लागत नाही शिजवायला, एकदम कमी टाईममध्ये होऊन जातो। आणि बघा आता जर किती छान असा आपला शाबू शिजतोय आणि एकदम आता ट्रान्सपरंट दिसायला लागलं आहे बघा। आता जेवढं शिजेल ना तेवढं छान ट्रान्सपरंट दिसतो आणि आपले पापड एकदम पांढरशुभ्र होतात। आता हे साबुदाणा शिजवण्यावर आहे बरं का, आपले शाबू पापड किती आपल्याला पांढरशुभ्र करायचे आहेत ना ते आता हे शिजण्यावर अवलंबून आहे। आणि इथं मी एका प्लेटमध्ये टाकून घेते मिश्रण, आणि जास्त आपल्याला पसरवायची गरज लागत नाही। आता परफेक्ट असं शिजलेलं आहे त्यामुळे आता मी उतरून घेते आणि वरती टेरेसवरती जाऊन एक कापड अंथरलेलं आहे पॉलिथिनचं, आणि याला जास्त आपल्याला तेल लावायची काही गरज नाही। जर तुम्ही तेल लावलंत ना तुम्हाला मग आपल्याला वर्षभर साठवून ठेवायचा असतो, त्यामुळं आपण तेल नाही लावणार, एकदम सुट्टे होऊन जातात, तेवढं काळजी करण्यासारखं काही नाही। आणि बघा थोडं थोडं ना एक अर्धी पळी घेतली त्याच्यातलं अर्धे टाकून थोडंसं आपल्याला
पळीवरती फिरून घ्यायचे हलक्या हाताने आणि बघू शकता किती पांढरे शुभ्र असे झालेले आहेत, अगदी काचेसारखे झालेले दिसत आहेत बघा. आणि वाळल्यानंतर खरंच खूपच छान होतात, पुढे तुम्हाला दाखवते. आणि अशाच पद्धतीने एकसारखे आकाराचे आता आपल्याला हे पापड घालून घ्यायचे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर झालेला आहे, कलर एकदम पांढरशुभ्र झालेला आहे आणि आपलं शाबू पण छान शिजलेला आहे. आणि आता हे मस्त उन्हामध्ये आता वाळून घ्यायचेत आपल्याला. अशाच पद्धतीने मी सगळे टाकून घेणार आहे हे पापड. आणि बघा किती वेळ लागला करायला, काहीच वेळ लागत नाही. तुम्ही अशाच पद्धतीने करून बघलात तर कशी वाटली रेसिपी तुम्ही सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्हाला आणखी कोणती पापडाची रेसिपी हवी असेल, बघायची असेल किंवा तुम्हाला सांगायची असेल तुम्ही सांगू शकता, की मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करीन. आणि बघा इथे एकदम आपले पापड सगळे सुट्टे झालेले आहेत बघा. आता एका परातीमध्ये काढून घेते आणि आपल्याला हे 2 दिवस उन्हामध्ये वाळवत ठेवायचे आहेत बरं का. कारण थोडं जरी पाण्याचं प्रमाण असलं तर तेलात टाकल्याने एकदम तडतडू शकतं. आणि एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत. आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला छान ठेवलेलं आहे. तेल एकदम कडकडीत गरम झालेलं आहे. आणि यामध्ये एक पापड टाकून बघते, अगदी दुप्पट तिप्पट फुलतो. बघताय तुम्ही एकदम पांढरा शुभ्र आणि किती दुपटीनं फुललेला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे पापड करून घेतलेले आहेत आणि एक एक करून मी आता हे सगळे तळून घेते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली काय नाही ते कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर एक लाईक मात्र नक्की करा. आणि तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहिजे असेल किंवा बघायची असेल तर तुम्ही तसंही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपले डेली व्लॉग आहेत त्यामुळे तेही बघा, शॉर्ट व्हिडिओ. एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे बघा. आणि वरती साबुदाणा फुलून आलेला आहे, अजिबात मध्ये कच्चा वगैरे राहिलेला नाही. तर बघताय किती तुप्पट चौपट असा आपला शाबू पापड फुललेला आहे. आणि उपवासाला तर शाबू उसळ ते खायला खरंच खूप कंटाळा येतो नेहमी. त्यामुळे असे पापड जर आपण स्टोअर करून ठेवले ना तर आपल्याला हवे त्यावेळेस न करून खाता येतात. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा. आणि पुढची रेसिपी कोणती हवी आहे ते पण सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.